उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण सांडगे कसे बनवायचे ते पाहूयात। अर्धा किलो मटकीची डाळ आणि अर्धा किलो हरभऱ्याची डाळ वापरून आपण हे सांडगे बनवलेले आहेत। तुम्ही पूर्णपणे एकच कुठलीही डाळ वापरून सुद्धा बनवू शकता। आवडीप्रमाणे डाळीचा वापर करा। डाळ जात्यावर किंवा गिरणीवरती रवाळ अशी दळून आणायची आहे। इथे मी 100 ग्रॅम लसूण सोलून घेतलेला आहे, 2 मोठे चमचे जिरे घेतले, 1.5 चमचा मीठ आणि 1 चमचाभर लाल तिखट घेतलेला आहे। तिखट आणि मिठाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे वापरू शकता। भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर लसूण आणि जिरं थोडंसं पाणी घालून एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे। हे वाटण ह्यात घालायचे, थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। खूप घट्ट करायचं नाहीये, पीठ हे थोडंसं आपल्याला भिजू द्यायचं आहे। ह्यात 1 चमचाभर हळद घालायची आहे, हळदीमुळे रंग छान येतो। आता हे चांगलं मळून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित झाकून ठेवायचे। 1 ते 1.5 तास किंवा वेळ असेल तर 2-2.5 तास पीठ भिजू द्या आणि नंतर सांडगे बनवायला घ्या। सांडगे बनवताना हाताला पीठ चिकटू नये म्हणून पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि नंतर सांडगे तोडायचे आहेत। हात ओला केला की हाताला अजिबात चिकटत नाही, व्यवस्थित पटपट सांडगे घालता येतात। सावलीमध्ये सांडगे घालून नंतर तुम्ही उन्हामध्ये वाळून घ्या। 2 दिवस उन्हामध्ये छान कडकडीत वाळून घ्यायचे, मस्त असे सांडगे तयार होतात। ह्याला वाळवायची थोडी जास्त गरज पडते, 2 दिवस किंवा 3 दिवस चांगले वाळवून घ्या, मस्त असे सांडगे तयार आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।